चक्कर, भोवळ येणे किंवा घेरी येणे. चक्कर, भोवळ येणे किंवा घेरी येणे हे खूप सामान्यपणे सगळ्यांना जाणवणारा त्रास आहे. बऱ्याच केसेसमध्ये तो कुठल्याही गंभीर आजाराचं लक्षण दाखवत नाही. बऱ्याच वेळा तो अगदी किरकोळ अशक्तपणा किंवा अस्थिरता असणे तर ह्यासारख्या प्रॉब्लेममुळे होऊ शकतो. चक्कर येणं हे लक्षण अनुभवणारे लोक ह्याचं वर्णन अनेक प्रकारे करू शकतात, जसं की व्हर्टिगो किंवा अशक्तपणा जाणवणं, संतुलन किंवा तोल गमावणं किंवा डोके जडपणाची भावना असणं. तर अशा केसेसमध्ये आपण डॉक्टरांना कधी भेटावं? तर ह्या चक्करच्या जोडीला जर इतर काही त्रास असतील, जसं की अचानक किंवा तीव्र डोकेदुखी, छाती दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणं किंवा हातपाय सुन्न होणं, अर्धांगवायू होणं, बेशुद्ध होणं, दृष्टी डबल होणं किंवा एखादी वस्तू आहे ते 2-2 दिसायला लागणं, जलद किंवा अनियमित हृदयाचे ठोके जाणवणं, गोंधळ किंवा अस्पष्ट बोलणं, अडखळणं किंवा चालण्यामध्ये अडचण, सतत उलट्या होणं, फिट्स येणं किंवा ऐकण्यामध्ये अचानक बदल होणं, चेहऱ्याचा सुन्नपणा किंवा अशक्तपणा. तर अशी जर काही लक्षणं चक्करच्या जोडीला जाणवत असतील तर आपण आपल्या डॉक्टरांना लगेच भेटणं खूप गरजेचं असतं. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, कन्सल्टंट न्यूरोसर्जन अँड डायरेक्टर समर्थ न्यूरो अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली मिरज रोड, मिरज. समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जे की फक्त मेंदू, मणका आणि अपघाताच्या रुग्णांसाठी सदैव तत्पर आहे. चक्कर येण्याची कारणं काय? तर चक्कर येण्यामध्ये प्रामुख्याने 3 घटकांचा समावेश होतो. एक कानाच्या समस्या, त्याचबरोबर आतल्या कानामध्ये जे काही बॅलन्स करणारी यंत्र असतात, ज्याला आपण सेमी सर्क्युलर कॅनल्स म्हणतो किंवा वेस्टिब्युलर ॲपॅरेटस म्हणतो, तर त्याच्यामध्ये जर दोष निर्माण झाले असतील तर चक्कर येते. दुसरं म्हणजे डोळ्यांच्या समस्या. आपण ज्या वस्तू बघतो तर त्याच्या परसेप्शनमध्ये जर आपल्याला डिफिकल्टी जाणवत असेल तरी चक्कर येण्याचा संभव असतो. आणि तिसरं म्हणजे नर्व्हचे आजार, की ज्याच्यामध्ये आपल्या शरीराच्या जे काही हालचाली असतात किंवा शरीराच्या विविध पोझिशन्स असतात, त्याची जी रिअल टाइम इन्फॉर्मेशन असते ती मेंदूला नसांद्वारे जाते. पण त्याच्यामध्ये जर दोष निर्माण झाला किंवा या नर्व्हचं काम बिघडलं तरी सुद्धा आपल्याला चक्कर आल्याची संभावना होऊ शकते. व्हर्टिगो म्हणजे तुमच्या सभोवतालचा परिसर फिरत आहे असा चुकीचा समज असणं. तुमच्या मेंदूला आतील कानाकडून सतत सिग्नल प्राप्त होत असतात, पण त्याच्या सुसंगत सिग्नल तुमचे डोळे आणि नसा प्राप्त करत नाहीत. त्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये एक प्रकारचा गोंधळ निर्माण होतो आणि म्हणून तुम्हाला व्हर्टिगो होतो. BPPV म्हणजे बिनाइन पॅरोक्सिस्मल पोझिशनल व्हर्टिगोमुळे आपण फिरत आहात किंवा हलत आहात असा एक चुकीचा समज तयार होतो. संसर्ग, वेस्टिब्युलर नर्व्हचे व्हायरल इन्फेक्शन, की ज्याला वेस्टिब्युलर न्यूरायटिस असं म्हणतात, तर ह्याच्यामध्ये सुद्धा तीव्र आणि सतत स्वरूपाची चक्कर येऊ शकते. मिनियर्स डिसीज, ह्या आजारामध्ये तुमच्या इनर इयर म्हणजे आतील कानातला जो द्रव असतो तो जास्त प्रमाणामध्ये जमा होतो. त्यामुळे तुम्हाला ऐकायला कमी येणं किंवा कानामध्ये रिंगिंग सेन्सेशन किंवा आवाज येणं किंवा कानात बोळा घातल्यासारखं वाटणं हे देखील तुम्हाला चक्करच्या जोडीला होऊ शकतं. मायग्रेन, आता ज्या लोकांना मायग्रेनचा अनुभव येतो त्यांना कधीकधी डोकं दुखत नसताना देखील चक्कर येणं किंवा चक्कर येण्याचे प्रकार होऊ शकतात. अशा केसेसमध्ये व्हर्टिगो हा काही मिनिटापासून अगदी तासापर्यंत राहू शकतो. त्याचबरोबर डोकेदुखी ही जशी प्रकाश किंवा आवाजाशी संवेदनशील असते, त्याचप्रमाणे प्रकाशाला किंवा आवाजाला स्टिम्युलेट होऊन अशा रुग्णामध्ये चक्करसुद्धा येऊ शकते. रक्ताभिसरणाच्या अशा अनेक समस्या आहेत की ज्याच्यामुळे चक्कर येऊ शकते. समजा तुमचे हृदय तुमच्या मेंदूला पुरेसं रक्त पंप करत नसेल तरी तुम्हाला चक्कर येऊ शकते. रक्तदाब कमी होणं म्हणजे तुमच्या सिस्टोलिक ब्लड प्रेशरमध्ये समजा अचानक घट झाली तर ह्याचा थोडासा परिणाम तुम्हाला डोकं हलकं वाटणं किंवा अशक्तपणाची भावना होणं असं होऊ शकतं. अशा केसेसमध्ये तुम्हाला बसल्यानंतर पटकन उभं राहिलं की चक्कर येते, ज्याला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन असं म्हणतात. बऱ्याच वेळा खराब रक्ताभिसरणामुळे सुद्धा चक्कर येते. उदाहरणार्थ कार्डिओमायोपॅथी किंवा हृदयविकाराचा झटका किंवा ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक म्हणजे काही क्षणापुरता मेंदूला रक्तपुरवठा कमी होणं
यासारख्या परिस्थितीमुळे सुद्धा चक्कर येऊ शकते. आणि रक्ताचं प्रमाण कमी झाल्यामुळं तुमच्या मेंदूला किंवा आतील कानाला इनर इयरला अपुरा रक्तपुरवठा होतो आणि हे चक्करचं कारण असतं. चक्कर येण्याची इतर अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये पार्किन्सन्स, मल्टिपल स्क्लेरोसिस, फिट्स विरोधी औषधं, अँटी डिप्रेसंट्स औषधं, काही ट्रँक्विलायझर्स औषधं किंवा रक्तदाब कमी करणारी औषधं, काही वेळा चिंता म्हणजे अगदी ॲनिमिया, रक्तातला साखर कमी होणं किंवा कार्बन मोनॉक्साईड ह्या वायूची विषबाधा होणं किंवा आपण खूप गरम वातावरणात असणं किंवा डिहायड्रेशन होणं म्हणजे शरीरात पुरेसं पाणी न घेतल्यामुळं डिहायड्रेशन होणं, तर ही सुद्धा चक्कर येण्याची काही कारणं आहेत. आता जोखीम घटक, चक्कर येण्याचा धोका वाढवू शकणारे अनेक घटक आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वय. आता वृद्ध किंवा जे प्रौढ असतात तर त्यांना चक्कर येण्याचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये जाणवतो. विशेषतः असंतुलन म्हणजे तोल जाण्याची भावना जी असते तर ती ह्या लोकांच्यामध्ये जास्त जाणवते. त्याचबरोबर तुम्हाला जर ह्याच्या आधी चक्कर आली असेल तर तुम्हाला भविष्यामध्ये परत चक्कर येण्याची शक्यता ही जास्त असते. त्याचबरोबर वयानुसार तुमच्या मानेच्या हाडांची झीज होते, ज्याला आपण सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणतो, त्यामुळे सुद्धा तुम्हाला चक्कर येण्याचं प्रमाण वाढू शकतं. चक्कर येण्यामुळं बरेचसे गुंतागुंत किंवा काही हेल्थ कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तुम्हाला जर चक्करचा आजार असेल तर तुम्ही ड्रायव्हिंग करत असताना किंवा काही हाय रिस्क काम करत असताना तुम्ही पडू शकता किंवा तुमचे अपघात होऊ शकतात आणि तुमच्या शरीराला इजा होऊ शकते. त्याचबरोबर तुमच्या चक्कर येण्याचं कारण जर तुमचं वेळेवर शोधलं गेलं नाही तर तुम्हाला मेंदू, हृदय अशा अवयवांचे गंभीर विकार असू शकतात की ज्याचा उपचार वेळेत झाले नाही तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो.